गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। नाशिकमध्ये महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का दिला। 10 दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदाराने पक्षाला रामराम ठोकला। माजी आमदार नितीन भोसले यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या नितीन भोसले यांनी धनुष्यबाण हाती घेतले। त्यामुळे महानगरपालिका निवडणुकापूर्वी भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे। नितीन भोसले यांच्यासोबत आणखी 2 बड्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। एकाच दिवसात भाजपच्या 3 बड्या नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे नाशिकमध्ये भाजपला खिंडार पडले। नितीन भोसले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष आहेत। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीन भोसले यांनी 25 डिसेंबर रोजी भाजपचा झेंडा हाती घेतला होता। त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसला होता। महापालिका निवडणुकीसाठी तिकीट मिळेल या आशेने नितीन भोसले यांनी 10 दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता, पण ऐनवेळी नितीन भोसले यांना भाजपकडून तिकीट नाकारले गेले। त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती। महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने कुटुंबियांना संधी दिली नाही, त्यामुळे नितीन भोसले यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। अवघ्या 10 दिवसात त्यांनी पक्ष बदलल्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात यांची चर्चा रंगली आहे। फक्त नितीन भोसलेच नाही तर नाशिकमध्ये आणखी 2 बड्या नेत्यांनी भाजपची साथ सोडली। माजी महापौर अशोक मुर्तडक आणि माजी महापौर दशरथ पाटील यांनी देखील मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। त्यामुळे एकाच दिवसात 3 बड्या नेत्यांनी भाजपची साथ सोडल्यामुळे हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।